विष्णुपुरी येथे काल झालेल्या मुसळधार पावसामुळे बेलाचे झाड उन्मळून पडले होते. त्यामुळे विष्णुपुरीतील नागरिकांना जाण्या-येण्यासाठी रस्ताच नव्हता. ही बाब प्रभाग 26 मधील माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांना सदर नगरातील रहिवासी विनायक सारिगले यांनी फोनद्वारे संपर्क साधून सदर समस्या दूर करण्यासाठी सांगितल्या होत्या. त्याची दखल घेत चव्हाण यांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन ओबासे व तसेच आपत्कालीन कक्षाचे अधिकारी प्रकाश दिवाणशी यांना ही बाब निदर्शनास आणून दिल्याने तात्काळ आपत्कालीन व्यवस्थापन करून जेसीबी उपलब्ध करून देण्यात आले होते. रात्रीचे 10 वाजेपर्यंत नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी समक्ष उभे राहून सदर नगरातील झाड जेसीबीच्या सहाय्याने बाजूला काढेपर्यंत तिथे उपस्थित होत्या. सदर नगरातील समस्या युद्धपातळीवर प्रयत्न करून सोडवल्याने तेथील नागरिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आम्ही सदर नगरात जवळपास 25 ते 30 वर्षांपासून वास्तव्यास गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले ड्रेनेज, पाण्याची पाईपलाईन, अंतर्गत रस्ते, दिवाबत्ती, गणपती मंदिराचे सुशोभीकरण प्राधान्याने करून दिले आहे. तसेच ज्या काही आमच्या समस्या असतील ते तात्काळ सोडवतात अशा कर्तव्यदक्ष जनतेच्या हाकेला धावून येणाऱ्या माजी नगरसेविका राजश्री चव्हाण ह्या आम्हाला लाभल्या. हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे व येत्या नगरसेवक निवडणूक काळात संपूर्ण विष्णुपुरी नगरातील नागरिक त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे असतील असे मनोगत व्यक्त केले. यावेळी परिसरातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमच्या कॉलनीतलं पडलेलं झाड आज मी कसल्याही परिस्थितीत काढतो. भरपूर लोड आहे भरपूर ठिकाणचा. मग त्यामुळे त्यांनी मला संध्याकाळी 5चा टाईम दिले होते, पण जेसीबी अवेलेबल नव्हता. मग त्यांनी मला परत 7 वाजता मेसेज केले की 1 तासाभरात जेसीबी येईल. त्या म्हणल्याप्रमाणे जेसीबी आला आणि आता साधारण 10 वाजले असतील. तर त्या पद्धतीने साहेबांनी आम्हाला रस्ता मोकळा करून आणि आमच्या मंदिरातील झाड काढून दिलेलं आहे. आणि साहेबांचं असंच प्रत्येक वेळेस आणि मॅडमचं दोघांचंही तेवढंच मोलाचं आमच्या विष्णुपुरीला साथ आहे. विष्णुपुरीचे रहिवासी आहे. आपल्या मंदिरातले झाड पडले होते. मग ताबडतोब चव्हाण साहेबांनी निर्णय घेऊन आत्ता संध्याकाळी जेसीबी आणला. आज पण त्या विष्णुपुरीचे जे कामं आहेत ते चव्हाण साहेबांना नुसतं सांगत तर उशीर ते तत्परतेने करतात आणि त्यामुळं विष्णुपुरीचं त्यांच्यावर प्रेम आहे. परंतु काय एकत्र एकदम ते थोडे नाराज आहेत. आता हळूहळू लोकांना सवय लावू आणि त्यांना एकत्र यायला सांगू. पण काही केलं तरी विष्णुपुरी हे तुमच्या मागे आहे हे लक्षात घ्या. जेवण झाल्यावर वॉकिंग करायला तो पाहिलं असंच ग्रुपमध्ये मेसेज विष्णुपुरीच्या झाड मळून पडलं होतं. बेलाचं झाड होतं. बरेच जण बेल असताना नेहमीच त्या झाडाकडे बघायचे करायचे, अरे हे काय झाड पडलं म्हणलो एकदमच. तेवढ्याच ग्रुपमध्ये विष्णुपुरीच्या विनूनं फोटो टाकून चव्हाण साहेबांना कॉन्टॅक्ट करून सदैवानं मॅडम राजश्री चव्हाण मॅडम नगरसेवक एक आहेत असं वाटत नाही. विष्णुपुरीसाठी 2 नगरसेवक मिळालेत असं नेहमी वाटतं. साहेब पण सदैव मागा असतात मॅडमही. त्यामुळे नेहमी वेळोवेळी आपल्याला त्यांचं सहकार्य मिळत असतो. नक्कीच सर्व लोक सर्व नागरिक जरी समोर येत नसतील तरी आतून तर सर्वजण तुमच्याच मागे आहेत नक्की. अजून एकदम आमच्यासाठी चांगले नगरसेवक भेटलेत. हाक मारले की लगेच सर्व आमची दुरुस्ती होत असते परिस्थिती. नगरसेविका जेव्हापासून मी निवडून आले तेव्हापासून ज्या विष्णुपुरीमध्ये नाही असं ते 254 नगर आहे. त्या 254 नगरमध्ये कुठलाही नागरिक मला फोन केलं की माझ्या मिस्टरांना मला फोन केलं की आम्ही तात्काळ तत्परतेने जाऊन उभा राहतो आणि त्यांचे जे काम रखडलेले आहेत ते काम तातडीने आम्ही आयुक्त साहेबांना आमच्या दोन अधिकाऱ्यांना सांगून करून घेत असतो. आणि विष्णुपुरीचा तर पूर्ण कायापालट केलेला आहे. जसं निवडून आले तसं जो शब्द मी प्रचाराच्या वेळेस केला होता तो शब्द मी पाळलेला आहे. आणि याच्या पुढे सुद्धा असंच काम करायची मला सेवा मिळावी ही नागरिकांना मी संबोधित आहे. आणि याच्या पुढे आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत तरीसुद्धा माझ्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे राहावे. मी सुद्धा तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहे. याच्या पुढे सुद्धा सतत असं काम करणार आहे याची ग्वाही देते. जय हिंद, जय महाराष्ट्र.